दुखापतीत एका अपघातामध्ये तो नक्कीच आपल्यामधून निघून गेला, मात्र त्याची आठवण नक्कीच वसई विरार नालासोपारा पालघरचं क्रिकेट कायम ठेवेल. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कायम या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये राहिली आहे, असं आपला जयू म्हणजे जयेश घरत याच नावाने हा संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. आणि आता सुपर एटमध्ये पोचण्यासाठी नक्कीच फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वेद इलेव्हन अंधेरी तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जयेश घरत एकता स्पोर्ट ट्रिपल एस सलामीर जोडी मैदानात दाखल झाली आहे. मागील मॅचमध्ये खूप धमाकेदार कामगिरी या जोडीने केली होती. सुरेश कुडा आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पारावे सध्याच्या अड्रम बॉक्स क्रिकेट हंगामातील नावलौकिकला आलेले हे दोन्ही फलंदाज यांचा नावाचा दबदबा कायम राहिलाय. यानंतर इंटरलॉट्सचे दोन्ही टीम ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती आपल्याला कॉल दिला जातोय. आपण आलाय त्याची हजेरी लावायची, आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन आपली हजेरी कळवायची आपल्याला विनंती असेल. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती पहिला सामना, आणि त्यानंतर विवन आणि अनुप नाईन आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. चला मित्रांनो, मॅचच्या दिशेने जाऊया. मॅचला होते सुरुवात. महत्त्वपूर्ण मॅच आहे. वेद इलेव्हन अंधेरी संघाने या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन सलामीर मैदानात दाखल झाले आहेत, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय मंथन. पहिलाच बॉल फ्लिक केला गेला, हलक्या त्याने दिशा दिली गेली, एकदा तोपर्यंत कंप्लीट केली जाते. मागील मॅचमध्ये नक्कीच धमाकेदार मॅच पाहायला मिळाली. आयकॉन स्पोर्ट्स क्लब या संघाने देखील चांगली कामगिरी बजावताना शेवटच्या षटकापर्यंत मॅच नक्कीच नेली होती. मात्र 6 बॉल 9ची गरज असताना चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. नितीन यांनी जबरदस्त कामगिरी केली, 2 स्पेल हाताळले आणि केवळ 13 धावा या ठिकाणी खर्च केल्या आणि आपल्या संघाला देखील विजय मिळवून दिला. एक चांगला स्पेल, इकॉनॉमिक स्पेल पाहायला मिळाला. आणि याचप्रमाणे आमचे संतोषजी पुजारी आपल्याला देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. एकंदरीत आतापर्यंत सुपर 8मध्ये 7 संघ दाखल झाले आहेत. 32 संघांमधून या 7 संघांनी मजल मारली आहे सुपर 8मध्ये, आणि आता 8वा संघ कुठला असणार याची उत्कंठा सर्वांना लागली आहे आणि त्याचं उत्तर या सामन्याच्या अखेरीस नक्कीच आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका फ्लिक केला गेलाय. फुलर लेनचा बॉल स्टंप टू स्टंप पिचिंग केली जाते. कालच्या दिवसातून घाटकोपर पॅकर्स, घाटकोपर देव माझा उमरखाडीचा राजा, डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर, डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण हे 4 संघ कालच्या दिवसातून दाखल झाले. तर आजच्या दिवसातून सकाळच्या हाफमध्ये नील असलफार रॉयल्स, त्यानंतर क्रिश इलेव्हन मीरा रोड आणि 7वा संघ व्ही यंग पॅकर्स माझगाव. आणि आता 8वा संघ कुठला असणार याचं उत्तर या मॅचमध्ये आपल्याला नक्की मिळणार आहे. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती आपण दोघांनी रिपोर्टिंग करायची आपल्याला विनंती असेल. आणि या ठिकाणी सुरेख फटका सुरेश कुडा यांच्या बॅटमधून पॅडल स्वीपचा दर्जेदार फटका येतो. डावातील पहिला चौकार आलाय. इंटरलॉटचे 4ही टीम आपण नक्की सज्ज राहायचं आहे आणि आपल्याला जो गणवेश सांगितलाय तो परिधान करूनच आपण मैदानामध्ये यायचं आपल्याला विनंती असेल. व्हाईट बॉलचा इशारा तोपर्यंत पंचांकडनं येतोय. चौकार आला त्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळतोय. जशी या मॅचला समाप्ती मिळेल त्यानंतर लगेच इंटरचे लॉट्स देखील सुरू होतील आणि त्यामध्ये देखील एक घमासान पाहायला मिळेल. आता तर चांगला फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी नक्कीच DRS चा वापर केला जातोय, चेक केलं जाईल. आमचे संतोषजी पुजारी आणि कल्पेशजी सुकाळे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल आपल्याला विनंती असेल. इंटरलॉट्समध्ये एक घमासान नक्कीच पाहायला मिळणार आहे. जेव्हा जेव्हा आपण नक्कीच आपल्या हक्काचं स्वतःचं आणि आपल्या गावातल्या गावांमध्ये जो आपण कुठली स्पर्धा खेळतो त्यामध्ये थोडीशी वेगळी ऊर्जा असते आणि घमासान देखील नक्कीच पाहायला मिळेल. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर सिंगल, 5व्या बॉलवर एक मोठा प्रहार म्हणजे चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर 6वा बॉल वाईड या ठिकाणी हाताळला गेलाय आणि या ठिकाणी
डिक्लेअर आमचे पंच तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून कळवलं जातोय. सिंगल धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली डबल डिजिट मध्ये. 10 धावा, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सुरेश यांच्या बॅटमधून एक मोठा प्रहार देखील आणि मागील मॅचचा हिरो आता गोलंदाजी माकावर पाहायला मिळतो. ही लढत मित्रांनो पाहण्यासारखी असणार आहे. एक वेगवान गोलंदाज आहेत. पालघर परिसरातून बिलॉंग करणारा खेळाडू, मुंबईचं क्रिकेट खूप जवळून पाहिलंय. चांगला अनुभव आहे, वेग आहे त्याच्याकडे आणि मागील मॅच मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय. वेगाचा बेताज बादशाह, रफ्तार का सौदागर, गतीवर स्वार असताना गोलंदाजीमध्ये नियंत्रण कसं करावं त्याचं एक उत्तम उदाहरण नितीन सध्या आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. फुलरलिनचा बॉल होता, बॉल अडून जातोय, तेवढ्यात फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. ही फाईट चांगली पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही सलामीर खूप दर्जेदार आहेत. सुरेश कुडा, दिवेश पारावे मागील मॅचमध्ये चांगली इनिंग त्या दोघांनी बिल्ड केली आणि 40 धावांपर्यंत नक्कीच आपल्या संघाचा पल्ला नेऊन पोहोचवला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा गोळा केले गेलेत. पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे. दुसऱ्या षटकामध्ये पुणे फुलर लेनचा बॉल समोरच्या इशेला ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव मिळते. या मॅच मध्ये देखील 35 ते 40 धावा जरी झाले तरी देखील फायटेबल स्कोर पाहायला मिळेल कारण ज्या प्रकारे वेद 11 अंधेरी संघाची बॉलिंग लाईनअप आहे त्यांच्याकडे देखील शैली आहे, वेग आहे, चतुराई पाहायला मिळते. चेंडू वळवण्याचे देखील कौशल्य सर्व गोलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे मॅच मध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा चाबूक फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली गेली मात्र चेंडू कुठेतरी गॅदर होऊ शकला नाहीये. गोलंदाज नितीन यांच्या हातामधून चेंडू निसटला आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत मैदानात. बॉल हवेत उडलाय, कुठलाही प्रयत्न होत नाहीये कारण या 2 विकेटचं महत्व खूप मोठं आहे. मागील मॅच मध्ये देखील सुरेश कुडा यांनी संयम दाखवला शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या षटकात लगातार 3 चौकार लगावले. त्यामुळे या विकेटचं महत्व खूप आहे. धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि काय झेल टिपलाय मित्रांनो. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. एफर्ट्स, संघर्ष आपलं सर्वस्व पणाला लावलंय ते का तर नक्कीच दिवेश पारावे याचा विकेट. पैनवाल जरी आला नसला तरी नक्कीच सनी जगताप सर या ठिकाणी आलेत आणि मनोरंजन घेऊन आलेत. मात्र मित्रांनो कौतुक करायला पाहिजे मंथन यांचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्या प्रकारचे एफर्ट्स मैदानात पाहायला मिळालेत, क्या बात आहे मंथन. दर्जा पाहायला मिळालाय मित्रांनो आणि त्या विकेटचं महत्व तेवढं होतं कारण दिवेश पारावेचा तो झेल होता आणि सर्वस्व पणाला लावलंय. कालच्या दिवसात गांगुली असेल, आजच्या दिवसात मंथन यांचं देखील कौतुक करायला हवंय. खूप चांगला झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले देवकरण. पुणे चांगला ड्राईव्ह. देवकरण याच्याकडे देखील खूप चांगले ताकदवर फटके आहेत. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर ऑन ड्राईव्ह देखील खूप चांगल्या प्रकारे घेतात. स्टेट ड्राईव्ह तर नक्कीच त्यांचा मनगटी वापर खूप चांगला आहे. बॉटम हँडचा खूप पुरेपूर चांगला वापर करतात. पण आता मात्र नक्कीच नितीन यांचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करून दिलंय. केवळ आणि केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च केले आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट म्हणजेच नक्कीच दिवेश पारावेल देखील बाद केलंय. कमबॅक करून दिलंय पुन्हा संघ. आपण जर एकंदर विचार केला स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स, ट्रिपल एस, पालघर, वसई, विरार, नालासोपारा या परिसरातील सर्व खेळाडू आज या ठिकाणी दाखल झालेत. गोलंदाजी मागून नवीन गोलंदाज देवा पाहायला मिळतोय. पुणे सुरेख फटका, कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आता देखील नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळते. हेमंत घाडीगावकर त्या ठिकाणी तैनात आहेत मित्रांनो. जेव्हा जेव्हा कव्हरला बॉल जातोय हेमंत अचूक फेकी करतोय. गोलंदाजीची थोडीशी साथ आणि अजून एक धोक्याची घंटा वेद 11 अंधेरी संघाला लागू शकते. चांगली कामगिरी होते, मात्र फटक्यामध्ये वजन होतं. देवकरण क्लास पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली बघता बघता 16 या धावसंख्येवर. आठवा संघ सुपर एट मध्ये कोणता असणार याचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला हा सामना नक्कीच पाहावा लागणार आहे. आणि या मागे पुन्हा एकदा सुरेश कुडा यांच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. थँक्यू डीजे. क्लासिकल शॉट पाहायला मिळाला, थोडीशी जागा मिळाली. स्क्वेअर ड्राईव्ह या ठिकाणी नक्कीच दर्जेदार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुरेख फटका, आता मात्र फटका फसलाय आणि या ठिकाणी कमबॅक झालाय देवा यांचा. अजून एक मोठा फलंदाज तंबूच्या आसराला. नक्कीच आमच्या क्रीडा नगरीत स्वागत असणार आहे. उद्योजक प्रशांतजी धुरी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. प्रशांतजी धुरी साहेब एक मोठे उद्योजक, नक्कीच आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. दोन सलामीर फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय कुणाल आणि वेगवान बॉल देवा यांचा. चांगली गोलंदाजी नक्कीच होते सोर्बिया. जयेश घरत, एकता स्पोर्ट्स ट्रिपल एस संघ आता कमबॅक करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली, धावसंख्या झाली आहे 20. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 बॉल शिल्लक आहेत. कमबॅक पाहायला मिळतोय. नितीन यांनी चांगली गोलंदाजी केली. देवा तेवढी चांगली साथ देतोय. वाह, काय बॉल लिव्ह केलाय देवकरण. काही आगळी वेगळी शैली नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली मित्रांनो. चपळाई पाहायला मिळते, चतुरता पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली, धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, 4 धावा देवकरण यांच्या बॅट मधून. देवकरण करतोय रन. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते, धावसंख्या झाले 26. लास्ट बॉल टू गो तिसऱ्या षटकातील देवा यांचा. आता मात्र नक्कीच एक लेट कट पाहायला मिळालाय. चेक केलं जाईल नक्कीच. तिसऱ्या अंपायरला या ठिकाणी प्रसन्नजी दुरी. उद्योजक आपल्याला विनंती असेल आपण या. प्रसन्नजी दुरी साहेब, थोर उद्योजक आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावर. त्याचप्रमाणे जितेंद्र शिरोलकर आपण देखील यायचं आहे. नेक्स्ट मॅच ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती इंटर कांजूर मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचं. आपल्या सर्वांना विनंती असेल मित्रांनो, आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती कॅप्टन टॉस साठी या. आणि या ठिकाणी बॅटर आउट होतोय देवकरण. याची देखील पाळी संपुष्टात येते. एक चांगला बॉल पाहायला मिळाला, शेवट गोड करून दिलाय देवा यांनी. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. आता येणाऱ्या 12 चेंडूवर कशा प्रकारचा खेळ होईल. नवीन बॅटर मैदानात हर्षित पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
सुपर 8 मध्ये शेवटचा म्हणजेच 8वा संघ कोणता दाखल होणार याचं उत्तर आपल्याला हा सामना देणार आहे. आतापर्यंत 7 संघ नक्कीच दाखल झाले सुपर 8 मध्ये. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला घासून बॅट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली, मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र आडव्या बॅटने चान्स नाहीये, फिल्डर बनेंगे दर्शक. तेच तरार, चेंडू झालाय फरार. येत आहेत धावा 4. चांगला फटका पाहायला मिळाला कुणाल यांच्या बॅट मधून. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. स्वीपचा सुरेख फटका, नजाकत देखील होती फटक्यामध्ये, प्रॉपर टायमिंग. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक आणि डायरेक्ट हिट. एकदा कंप्लीट केली की दुसऱ्या धावासाठी या ठिकाणी नक्कीच थांबवलं जाते. चौथं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येने 30चा पल्ला गाठला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. अंडरआर्म टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली मानाची ही स्पर्धा कांजूरमार्गच्या क्रीडा नगरीत क्रिकेटचा ददीप्यमान 16. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1.5 लाख, आणि सर्वांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मालिका वीरसाठी असलेल्या त्या बाईकवर. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी आकर्षक ट्रॉफीज आणि LED टीव्हीज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे एअरपोर्ट्स देखील देण्यात येत आहेत. पारितोषिकांचा भरीमार या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला गेलाय, कारण या स्पर्धेचा दर्जा आहे आणि या दर्जाचं कारण म्हणजेच आमचे आधारस्तंभ सन्माननीय श्री सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या ठिकाणी बॅकफुटला आले, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. बॅटची एज घेऊन यष्ट्यांना चेंडू आदळलाय आणि या ठिकाणी सायडमसाठी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना आवाहन केलं गेलंय. चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. फेअर डिलिव्हरी. पुन्हा आडव्या बॅटने फटका खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, अचूक फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन बॅटर सनी यांच्या बॅटमधून एक धाव देखील आली आहे. बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. एक चांगल्या परिस्थितीत नक्कीच आता संघ पाहायला मिळतोय. वेद 11 अंधेरी. आतापर्यंत एकूण 7 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. घाटकोपर पॅकर्स घाटकोपर, देवमासा उमरखाडीचा राजा, डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूर, डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण, नील असल्फा रॉयल, क्रिश 11 मीरा रोड आणि वियंग पॅकर्स माझगाव. आणि यानंतर 8वा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल या मॅच नंतर. आणि लगेचच आपण उद्याचे देखील लॉट्स या ठिकाणी आपण उडवणार आहोत, म्हणजे या 8 संघांमध्ये चिट्ट्या उडवल्या जातील. कोणता संघ कोणाच्या विरुद्ध खेळेल हे देखील सांगितलं जाईल. त्यामुळे नक्कीच सर्वांचं लक्ष असणार आहे ही मॅच झाल्यानंतर की आपल्याला कोणाच्या विरुद्ध उद्या खेळायचं आहे, कशा प्रकारची तयारी करायची आहे, आपली स्टार कार्ड्स काय असणार आहे. बघता बघता धावसंख्येने पल्ला आता 36 पर्यंत जाऊन पोहोचलाय. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. मात्र नितीन यांच्याकडे प्रचंड वेग आहे.
चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडासा चान्स होता, बॉल डीप झाला. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. शेवटचं षटक आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर इंटरच्या मॅचेस सुरू होतील आणि विचार केला तोपर्यंत सनी यांचा पुन्हा एकदा फटका फसलाय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसरला परतताना पाहायला मिळतोय. नितीन यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. एकही एक्स्ट्रा अजून त्यांनी हाताळला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा केवळ खर्च केल्या, एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला आणि पुन्हा एकदा त्यांना इंट्रोड्यूस केले गेलाय, विश्वास दाखवला गेलाय. आणि विश्वास दाखवण्याचं कारण का नाहीये, कारण मागील मॅचमध्ये देखील याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली. सामनावीराचा पुरस्कार त्यांनी किताब देखील पटकावलाय. त्यामुळे पुन्हा एकदा नक्कीच विश्वास दाखवला जातोय नितीन यांच्यावर आणि त्या विश्वासाला खरे ठरतायत. 3 चेंडूंचा खेळ झाला, केवळ 2 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील एक सफलता आतापर्यंत प्राप्त केली आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 40चा पल्ला गाठला जाईल का? बॉल डॉट येईल, सिंगल येईल, विकेट येईल. नवीन बॅटर अमन पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी विकेट आलाय बॅक टू बॅक. दुसरा प्रचंड वेग धारण करणारा हा बॉल होता. ब्रह्मास्त्र पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या विश्वातील ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला चेंडू त्रिफळाचित केला गेलाय. अमन यांना एकही पहिलाच बॉल फेस करत असताना स्तब्ध उभं ठेवलं, कोणताही चान्स दिला नाहीये. पाहत राहिले, बघत राहिले आणि आगीचा गोळ्याप्रमाणे हा बॉल यष्ट्यांना जाऊन धडकलाय. अजून एका विकेटचं होतंय पतन. सुमेश अजून एक बॅटर आणि हॅट्रिकची संधी आहे. नितीन यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल. हा देखील बॉल जर मिस झाला असता नक्कीच यष्ट्यांचा वेध घेतला असता. मात्र नितीन यांचं कौतुक होत आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी होती. क्या बात आहे. नितीन पालघर वरून नक्कीच आज या स्वर्गीय जयेश घरात एकता स्पोर्ट्स ट्रिपल एस या संघामध्ये माझी जागा का लागली आहे त्याचं प्रात्यक्षिक नक्कीच या ठिकाणी दाखवतोय. शेवटचा बॉल देखील सुरेखरित्या हाताळला गेलाय आणि या ठिकाणी संधी होती तोपर्यंत चेक केलं जाईल आणि या ठिकाणी नशीब आणि देखील साथ दिली गेली. चेक केलं जाईल त्या ठिकाणी धावबाद आहे की नाही, आणि जर धावबाद नसेल तर नक्कीच एक एक्स्ट्रा धाव देखील मिळणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे हा. आणि या ठिकाणी नक्कीच बॅटर आउट दिला जातोय, म्हणजे कोणतीही धाव मिळणार नाहीये. धावसंख्या झाली 38 आणि मॅचला जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच नितीन यांचं कौतुक होते. मित्रांनो, काय षटक हाताळलंय. एकंदरीत 2 स्पेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्या, दुसऱ्या स्पेलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 3 गडी देखील बाद केलेत. कमबॅक करून दिलाय संघ स्वर्गीय जयेश घरात एकता स्पोर्ट्स ट्रिपल एस संघाला. आता लक्ष असणाऱ्या वेद 11 अंधेरी संघ कशा प्रकारची गोलंदाजी करेल तोपर्यंत आपण जाऊया इंटर कांजूर मधील पहिला सामना आपण पाहतोय. ओमकार बॉयज आणि मंगलमूर्ती. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. आमचे गणेशी कंसे साहेब आपल्याला विनंती करतो या आपल्या हस्ते पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण देखील यायचं आहे. इंटर कांजूर मधील पहिला सामना आणि आता प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पाहायला मिळेल, कारण नक्कीच आपले शिवशाही स्पोर्ट्सचे आमचे पार्टनर गणेशी कंसे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड कॉल केला गेलाय आणि या ठिकाणी टेल आलंय. मंगलमूर्ती संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? बॉलिंग
नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आमचे गणेश कसे आपल्याला विनंती करतो आपण देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया महत्त्वपूर्ण सामन्याकडे. मॅचला जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच मित्रांनो दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत. सागर मोरे सर, ओटी यू. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा मॅचकडे वळत. एक जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहता हर्षित शेट्टी, स्ट्रायकेटला रत्नेश सिंग. नाला सुपरचा एक जबरदस्त ऑलराऊंडर रत्नेश सिंग. त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले. त्यांच्या विरुद्ध मुंबईकर फाईट करतील. 39 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती 100 रन्सची मात्र रन्स येते. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर. क्या बात आहे. सनी जगतापने मला असं वाटतं फ्लँकिश केली. सचिन राणेला फ्लँकिश केली. सचिन राणे. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे मॅच मध्ये. हर्षित शेट्टी देखील मॅच सोडणार नाहीयेत. चांगली इनिंग बिल्डअप झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तर मॅच बनवू शकते बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर. स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स विरार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेट त्यातली एक मानाची आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 3 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. शैलेश पाटील आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार, परागजी पाटील, सर्व शिसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम, मुंबईकर 9 चे संपूर्ण मित्र परिवार. आशीर्वाद गोविंदा पथकाचं देखील तेवढं सपोर्ट राहिला गेला. आज बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. बॉल निघून जाईल का? सुमेश कैनी तिकडे येत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणता संघ? 8वा संघ मात्र इकडे क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. कालच्या दिवसामध्ये घाटकोपर, देवमाचा उमरखाडीचा राजा उमरखाडी, डिंगडॉग जॉर्ज इलेव्हन कल्याण, डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर, आजच्या मध्ये नीला सल्फा रॉयल, क्रिश इलेव्हन मीराभाईंदर रोड, त्यानंतर वियंग पॅकर माझगाव. असे 7 संघ क्वालिफाय झालेत. 8वा कॉलम बाकी आहे. कोणता संघ ती जागा भरून काढेल? वैद इलेव्हन अंधेरी की स्वर्गीय जयेश घरत. या बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राईक केला, चान्स घेतला सुरेश सरोजने. हिम्मतची किंमत आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. हर्षितने पुन्हा एकदा बीट केला. एक जबरदस्त खेळाडू ठाण्याचे हर्षित शेट्टी. दहिसरला क्षितिज चषकामध्ये देखील सिरीज मिळवली हर्षितने. लाची मॅच मला अजून आठवते. 2 बॉल 3 ला एक जबरदस्त बाउंड्री मारली होती बॅटिंग करताना हर्षित शेट्टी. ठाण्याचे एक युवा खेळाडू आहे. चर्चेत राहिले गेले संपूर्ण मुंबईत हर्षित शेट्टी बॉलिंगसाठी. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. सनी जगताप. 5 धावा झाले धवल कव्हर अजूनही जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर. या बॉल स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि स्ट्राईक एंडला मात्र बॅटर आउट. बाहेर जावं लागेल बॅटरला. पहिल्या ओव्हरमध्ये शांततेने सुरुवात केली गेली. हर्षित शेट्टीने चांगला स्पेल टाकलाय. नवीन बॅटर सिद्धू आहेत बॅटिंगसाठी. विक्रोई ठाकूर अशी जबरदस्त खेळाडू. मागील मॅच मध्ये पण जबरदस्त बॅटिंग केली होती.
परंतु ह्याही इनिंग मध्ये चांगली इनिंग खेळावी लागेल. मॅच जिंकण्यासाठी सिद्धूला मात्र क्लिक होणं गरजेचं आहे. सुवर्ण संधी आहे, त्या संधीचा फायदा उचलावा लागेल सिद्धूला, कारण की एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि त्याला प्रूफ करणं गरजेचं आहे. या बॉल देखील फ्लिक केला गेला सिद्धूने. नॉनस्ट्राईक एंडला मात्र ध्रुवने एक थोडा वेगळ्या अंदाजामध्ये थ्रो देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु रन तिकडे सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन 6, 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. 24 बॉल 33 करायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो सागर शिंदे येत आहेत. अंधेरीचा अजून एक जबरदस्त गोलंदाज आहे. चांगली बॉलिंग केली सागरने, पण मागील 2-3 हंगामामध्ये हाही खेळाडू चर्चेत राहिला गेलाय. सागर शिंदे यानंतर सुपर 8चा देखील आपण ड्रॉ केला जाईल. त्यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. त्या ड्रॉवर देखील सर्वांचं लक्ष असणार की कोणत्या टीमची सेमीफायनल क्वार्टर फायनल पाहायला मिळतील, आणि ज्या टीम सुपर 4 मध्ये येतील त्यांचा पण आपण ड्रॉ करणार आहेत उद्या. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर स्ट्राईक एंडला सिद्धू. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळतीये. एक एक रन निर्णायक आहे. मॅच देखील तेवढीच मात्र इकडे फसताना पाहिली गेली आहे. बॅटिंग करावी लागेल. रत्नेशला मात्र थोडं इकडे चान्स घेणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळतीये. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेलाय. कॅच सुटते तिकडे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप मध्ये खेळाडू आहे दिवेश. बघता बघता आपण पाहिलं तर ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय. 20 चेंडू आणि जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. 2 बाउंड्रीची मॅच आहे. दोन्ही संघ मात्र जिंकण्याकरिता आलेत. आम्हाला सुपर 8 मध्ये जायचं. एक जबरदस्त बॅटल. वैद इलेव्हन अंधेरी त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरत, एकता स्पोर्ट्स विरार. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये, परंतु व्हाईट बॉल. आजचा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती राहिलं गेलं. महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटची एक मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईकर 9 चषक. या बॉलवर मात्र बीट केलं गेलंय. सिद्धेशला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. स्टेपाडून खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल सिद्धू यांना. आणि आमचे समेत प्रशांत धुरी, आमचे मित्र
एक नामवंत युवा उद्योजक आणि मालवणचे क्रिकेट प्रेमी आहेत. मालवणवर त्यांचं एक वेगळं प्रेम आहे, मालवणी भाषेवर त्यांचं वेगळं प्रेम आहे. आमचे धुरी अंडरम ओपनच्या देखील क्रीडा स्पर्धेला आवर्जून येत असतात. बारा धावा झाले धावफलकावर. 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता आपण पाहिलं तर हाही सामना रंगेल का. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. रत्नेच्या सुट्टीला आपण पाहिलं नवीन बॅटर बॅटिंग साठी येत आहेत. मार्कला तर रन मारावे लागतील. थोडं स्पीडअप करा सुरेश सरोज. जल्दी खेलो, आपको भी अंधेरी निकलना है. आणि यानंतर स्थानिक देखील आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सागर बेस्ट वॉसेस बेस्ट. एक जबरदस्त मॅच आहे. स्ट्राईकला लेफ्टी बॅटर मार्क. एका मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. बाउंड्री आली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते. टीम एकता स्पोर्ट्स आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घर या नावाने संघ खेळतो. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फेकी केली गेली आहे. थोडासा बॉलातून निसटलाय. सिंगलचा डबल आणि तिकडे 2 रन मिळतील. नजर हटी और दुर्घटना घटी. सिंगल डबलचं क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. आज सर्व आमचे प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. विविध भागातून आज खेळाडू आले. या परिसरातील स्थानिक खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि प्रचंड प्रेक्षकांची गर्दी देखील नेहमीच कांजूरमार्गच्या या महापौरच्या ग्राउंडवरती देखील आपण पाहिलं गेलं. आणि क्रिकेट प्रेमी आहेत कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप या परिसरामध्ये देखील एक चांगलं क्रिकेट आपण पाहिलं गेलं. आणि सर्व आमच्या या परिसरातील स्थानिक खेळाडू, ओरम क्रिकेट देखील या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलंय. एकविरा टीम, ज्युनियर एकविरा, चांगलं क्रिकेट या परिसरात सातत्याने पाहिलं गेलंय. या वर्षीची मी एवढ्या वर्ष कांजूरमार्ग मध्ये क्रिकेटला आलो, परंतु ज्युनियर एकविराची बिग बॅचची फायनल मॅच ती कधी अजून विसरणार. एक जबरदस्त मॅच झाली होती ती. ओरम क्रिकेट देखीलचा एक वेगळा क्रेज या परिसरामध्ये पाहिला गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश पारावे येत आहेत. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल बीट केला गेलाय. स्ट्राईक एंडला चान्स घेतलाय. सुरेश सरोजचा डायरेक्ट हिट, बॅटर आउट. बाहेर जावं लागेल मार्क यांना. समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त संघ आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरात, एकता स्पोर्ट्स विरारचा संघ माननी वसई विरार नालासोपारा त्या परिसरातील संघ इकडे आलाय. त्यांच्या विरुद्ध वेळ दिलं अंधेरी मुंबईची काही स्टारकास्ट आहे. बॅटिंगसाठी हेमंत येत आहेत. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. हेमंतला मात्र क्लिक होणं गरजेचं आहे. क्रुशल मॅच आहे. स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे, कारण की ही मॅच जिंकून सुपर 8 मध्ये जायचं आहे. दोन्ही टीमचं स्वप्न आहे. बॉलिंगसाठी दिवेश पारावे. जबरदस्त बॅटल आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. सतरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 17 बॉल 25 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर हेमंत. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसतोय. सिंगल रन मिळेल.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा ते दिवेश स्ट्राईक केला बॅटर आहेत. रत्नेश सिंग चान्स घ्यावा लागेल रत्नेश यांना. एक्सपिरियन्स प्लेअर आहे त्या परिसरात देखील एक चांगला क्रिकेट खेळलेत नालासोपारा परिसरामध्ये. या बॉलवर स्टेप आउट झाले फटका फसतोय आणि रत्नेशने कॉल दिला की हा रन्स डॉट आला तरी चालेल परंतु मॅच क्रुशल आहे. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 15 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 15 बॉल 23 करायचे आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले रत्नेश यांना बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. यानंतर आपण सुपर 8 देखील इकडे ड्रॉ केला जाईल. ज्या 8 टीम आल्या त्यांच्यामध्ये आपण चिठी पण तयार आहेत. 14 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. जयेश येतात नवीन बॅटर. अजूनही मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच ऑन होऊ शकते. बॅटिंग करत असताना टीमस्वर्गीय जयेश घरत संघ. या बॉल देखील फुटवर्क चांगला होता परंतु दांडी गोल. बॅटर आउट. जबरदस्त बॉल फिरवला दिवेशने. तेरा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. 13 बॉल 24 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा दिवेश स्ट्राईकरला बॅटर आहेत. नितीन मोरे येतात नवीन बॅटर ज्याने जबरदस्त बॉलिंग केली होती. तेरा चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. हा बॉल देखील निर्णायक आहे. ह्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर देखील मॅच ऑन होऊ शकते पुन्हा एकदा. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग केली दिवेश पारावेने. गुड बॉलिंग. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 24 रनची गरज आहे. एक चांगला स्पीड टाकला. फक्त आणि फक्त एकच रन. मित्रांनो बॉलिंग आवडले टाळ्या वाजव. जबरदस्त स्पीड टाकला दिवेश पारावे. बारा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. पहिले 4 बॉलर ते फ्रेश बॉलर आहेत त्यामुळे हा रूल देखील एक वेगळा इम्पॅक्ट करून जाईल. बॉलिंगसाठी ध्रुव येत आहेत. बोरवली कांदोली परिसरात देखील एक चांगला क्रिकेट खेळ गेले. ध्रुव 12 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. या बॉल देखील वेगवान बॉल पाहिला गेला ध्रुवच्या माध्यमातून. पहिला बॉल देखील एक चांगली पिचिंग येईल. डॉट बॉल. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 24 रनची गरज. थोडीफार मॅच फसताना पाहायला मिळतीये. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. सिंगल रन मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. मात्र इकडे टीम थोडाफार बॅकफुटला जाताना सांभाळले तर स्वर्गीय जयेश घरत एकता स्पोर्ट्स विरार. या बॉल देखील बिंदा स्पिन खेळायचा प्रयत्न केला होता. फटका फसला. बॅटरला बाहेर जावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपण वेळ दिली पण अंधेरी संघ. पहिली बॉलिंग. सर्व बॉलर्सनी चांगली बॉलिंग केली. हर्षित शेट्टीने पहिलीवर, त्यानंतर सागर शिंदे, त्यानंतर दिवेश आणि आता मात्र ध्रुव. चेक केलं जाईल आपण पाहिलं तिकडे
बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मंथन येतात. 9 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. या बॉलवर देखील फटका फसतोय आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. सागर शिंदेला पण माहित नव्हतं की त्यांनी कॅच पकडली आहे. अशा कॅचेस कधी कधी हातात बसल्या जातात आणि बॅटिंगसाठी देवा येतात. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. ध्रुवची एक जबरदस्त बॉलिंग आणि लगातार आपण पाहिलं एक जबरदस्त स्पेल टाकत असताना बॅक टू बॅक 3 विकेट आपण त्याने मिळवले गेलेत. गुड बॉलिंग ध्रुव. या बॉलवर देखील आपण पाहिलं वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट बॉल आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. मॅच थोडीफार मात्र शोल्डर डाऊन झाले बॅटिंग करत असताना टीम सूर्य जयेश घरत एकता स्पोर्ट्स या बॉलवर कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते आणि डॉट बॉल. गुड बॉलिंग ध्रुव. चांगला स्पीड टाकला ध्रुवने पण. दिपेशने एक चांगली ओव्हर टाकली. ध्रुवचं पण कॉन्फिडन्स वाढलं. अजय एंट्रन्सला तिकडे थोडं मागे उभे राहा प्लीज. पडद्याच्याकडे जे उभे आहेत त्यांनी एंट्रन्सला थोडं मागे उभे राहा मित्रांनो. यानंतर आपण चिठ्ठी उडवणार त्यामुळे या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. 8 संघ मात्र 32 संघांमधून इकडे क्वालिफाय झाले आहेत. औपचारिकता फक्त जवळपास शिल्लक आहे आणि या मॅच वरती आपण पाहिलं तर वैदिलो अंधेरी संघ मात्र 8वा संघ ठरतोय जो क्वालिफाय होतोय सुपर 8 मध्ये. गुड बॉलिंग दिवेश. जबरदस्त स्पेल टाकला दिवेश. ध्रुव सर्व बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली. हार्ड लक टीम सूर्य जयेश घरत एकता स्पोर्ट्स विरार संघ आपण देखील एक चांगला खेळ केला. नक्कीच विरार दैसारे आपण या परिसराचे खेळाडू खूप चांगली फिल्डिंग केली आणि हल्लक खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला परंतु आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.
आणि सर्वांचं लक्ष आता ड्रॉवरती देखील आहे. सचिन राणेचं पण लक्ष आहे ड्रॉवरती, कोणती टीम क्वार्टर फायनलला मिळेल. हा सर्व आपण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी जबरदस्त बॉलिंग केली, दिवेश पारावे. दिवेश पारावे यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. 500चा कॅश प्राइज आमचे नील सचिन राणे यांच्या माध्यमातून हे 500 संपूर्ण मुंबईकर 9 चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचे धुरी साहेब देतील यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज. जबरदस्त कामगिरी केली दिवेशने. दिवेश शैलेश पाटील यांनी स्वतः फोटो काढलाय दिवेशचा. दिवेश एवढं मोठं आयोजन, काय बोलशील या क्रीडा स्पर्धेविषयी आणि टीम जिंकतीये, सुपर 8 मध्ये झालंय, कसं वाटतंय? नो डाऊट टुर्नामेंट तर खूपच छान आहे आणि 3 लाख म्हणजे बघा गेलं बॉक्समध्ये खूप जास्त होतं आणि टुर्नामेंट तर दादानी खूप छान ठेवले. सुपर 8 साठी टीमला काय सल्ला देशील की आता सुपर 8 आपल्याला जिंकायचं आहे, पुढे जायचं आहे? मी सल्ला दुसऱ्याला नाही देणार, आमच्या टीमला देणार की जिंका करून. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. दिवेशने एक जबरदस्त कामगिरी केली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. वळूयात आपण ड्रॉकडे. सुपर 8 मध्ये 8 टीम क्वालिफाय झाल्या होत्या आणि त्यातून आता मात्र उद्या आपण 12 वाजता तो लॉट चालू करणार आहोत. परत एकदा अनाउन्समेंट करतोय, याकडे सर्वांनी लक्ष द्या. पहिल्या 4ही मॅच फ्रेश सिक्वेन्सने होतील, त्यानंतर पुन्हा चिठ्ठी उडवली जाईल सेमीफायनलसाठी. ओके, ज्या 4 टीम येतील त्यांच्यामध्ये पुन्हा चिठ्ठी उडवणार आहोत, हे आपण सांगितलंय. हा, आणि जे काही वैयक्तिक पारितोषिक आहे, जे शेवटच्या 2 टीम येतील त्याच्यामध्येच आपण काढणार आहोत. एक आपण पहिलं पण अनाउन्समेंट केलंय, आता पण अनाउन्समेंट करतोय आणि सुपर 8चा थरार आहे त्यामुळे पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. सो वळूयात आपण आता या ड्रॉकडे. 8 टीम क्वालिफाय झालेत. बघूयात पहिली मॅच कोणाची येते. सकाळी 12 वाजता ही मॅच असणार आहे उद्या. धुरी साहेबांना, उद्योगपती आमचे, एक क्रिकेट प्रीमियर मालवणची त्यांची एक भाषा. पहिलीच मॅच आहे क्रिश 11 मीरा भाईंदर. क्रिश 11 मीरा भाईंदर त्यांच्या विरुद्ध. हा, धुरी साहेब तुम्हीच काढा. आणि त्यांच्या विरुद्ध आहे, टीमचं नाव आहे नील असल्फा रॉयल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नील असल्फा रॉयल त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 मीरा भाईंदर रोड. त्यानंतर दुसरी क्वार्टर फायनलकडे आपण वळत आहोत. दुसरी क्वार्टर फायनल बघूयात कोणाची असणार आहे. आमचे गणेश कंसे. गणेश कंसेला विनंती कराल की बघूयात गणेश कंसेचं कोणत्या टीमवर जास्त प्रेम आहे. आणि टीमचं नाव आहे डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. त्या टीमवर पण त्यांचं प्रेम आहे. आणि त्यांच्या विरुद्ध देव माझा उमर खाडीचा राजा. ही दुसरी क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सर्व 8ही टीम ज्या फायटिंग आहेत. त्यानंतर शैलेश पाटील, आणि डेबिल 11 मुकेश रॉयल चेंबूर. ही तिसरी क्वार्टर फायनल असणार आहे. त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. डेबिल 11 मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. जबरदस्त बॅटल. आणि शेवटची 4 टीम मध्ये पुन्हा सिटी उडवणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. आणि फ्रेश मॅच होतील, सर्व सिक्वेन्सनी मॅच होतील. शेवटची मॅच आपण पाहिलं तर घाटकोपर घाटकोपर आणि त्यांच्या विरुद्ध व्ही यंग पॅकर माझगाव. थँक्यू सो मच. सर्वांनी उद्या टायमिंग मध्ये या मित्रांनो.
आणि चारही टीम मध्ये नंतर पुन्हा एकदा चिठ्ठी उडवणार आहोत. खुल्या गटातील या मॅचेस इकडे समाप्त झाल्या. त्यानंतर आपण आता इंटर कांजूरचा एक वेगळा घमासान इकडे पाहायला मिळेल आणि खुल्या गटातील उद्या दुपारी 12 वाजता मॅच चालू होणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच. हॅलो चेक. स्वागत आहे मित्रांनो सर्वचं. चला मंगलमूर्ती टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपल्याला विनंती असेल. ओमकार बॉईज आपले बॅटर देखील आपण सज्ज ठेवायचं. आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे आपल्याला विनंती असेल मित्रांनो. ओमकार बॉईज आणि मंगलमूर्ती आपला एक एक्स्ट्रा प्लेअर कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आणि मित्रांनो डगआउट फक्त प्लेयर लोकांना बसायला केलंय. आपल्याला विनंती असेल डगआउटमध्ये प्लेयर लोकांनाच बसायला द्या. त्या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी थांबू नका. आपल्याला विनंती असेल. खुल्या गटातील सर्व सामने कालच्या दिवसापासून आजपर्यंत एक चित्तधरारक रोमांच भरा हा क्रिकेटचा सोहळा आपण सर्वांनी अनुभवलात. उद्याच्या दिवसात या संपूर्ण स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामने आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलचे पहिले 4 फ्रेश सामने पाहायला मिळतील. त्यानंतर सेमीफायनलच्या अगोदर देखील ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर पुन्हा सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनलचा एक अंतिम मुकाबला उद्याच्या दिवसात महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात मोठी पारितोषिक असलेली स्पर्धा रोख रुपये 3 लाख या चषकावर मुंबईकर 9 चषक 2026 या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरणार हे देखील आपल्याला उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. आता मात्र इंटर कांजूरमधील 4 संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला लढताना पाहायला मिळतील. अजून एक चांगला घमासान या ठिकाणी एक चांगला क्रिकेटचा सोहळा आपल्याला नक्की पाहायला मिळेल. चला मित्रांनो लगेच सज्ज व्हा.